नमस्कार पुणेकर. विद्येचं माहेरघर असलेलं आपलं पुणे आता टक्केवारीचं माहेरघर झालंय. याची कल्पना आहे ना तुम्हाला? पुण्यात सध्या विकासाची गंगा वाहत नाहीये, तर महापालिकेत भ्रष्टाचाराची गटार गंगा ओसंडून वाहते. अहो, ज्यांना पुण्यातलं साधं पाणी पचत नाही असे बाहेरून आलेले अधिकारी इथला मलिदा मात्र अगदी ढेकर देऊन पचवतायत. महापालिका म्हणजे जणू कंत्राटदारांची खाजगी पेढीच झाली आहे. अटी आणि शर्ती अशा टाकल्या जात आहेत की जणू काही मर्जीतील कंत्राटदारांसाठीच पायघड्या अंथरल्यात. कमाल तर बघा, 75 कोटींच्या कचऱ्याचा प्रकल्प थेट नातेवाईकांच्या घशात. जे ठेकेदार ब्लॅकलिस्ट झाले त्यांच्यावर अशी काय मेहरबानी? इथले साहेब दिवसा अधिकारी म्हणून मिरवतात आणि रात्री याच कंत्राटदारांचे छुपे पार्टनर बनतात. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी नुकतीच थर्ड पार्टी ऑडिटची मागणी केली, तर महापालिकेत सन्नाटा पसरलाय. अधिकाऱ्यांचे धाबे तणाडले. गेल्या 4 वर्षांची निष्पक्ष चौकशी झाली तर कित्येकांची रणनीती थेट येरवड्यात होईल याची धास्ती सतावते. दिल्लीत बसलेल्या नेत्यांपासून गल्लीतल्या मंत्र्यांपर्यंत सगळ्यांकडे तक्रार गेली, पण सगळे पारदर्शक नेते गप्प. आता काय शाखेत जाऊन न्याय मागायचा? पुणेकरांनो, अजून किती दिवस ही लूट उघड्या डोळ्यांनी पाहणार आहात? आता वेळ फक्त पुणेरी पाट्या लावायची नाही, तर या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या नाड्या आवळायच्या आहे, असा स्पष्ट आरोप अरविंद शिंदे यांनी केला आहे. पहिला प्रश्न आहे, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या वेळेला जानेवारी महिन्यामध्ये झाल्या त्याच्यानंतर ज्या पद्धतीची अराजकता या महानगरपालिकेमध्ये निविदा प्रक्रिया संदर्भात चालली, अक्षरशः भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपासून लुटालूट चालली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मग ते भूमिगिरींचा कचरा प्रकल्प असेल, 75 कोटीचं तुमच्या रस्ते दुरुस्तीच्या नावाखालीचं असेल, 800 माणसं प्रायोगिक तत्वावर झाडू खात्यात भरायचे तो विषय असेल, रिव्हर डेव्हलपमेंट फ्रंटचा विषय असेल, कोथरूडच्या पुल ओव्हरब्रिजचा विषय असेल, या सगळ्या निविदा प्रक्रियेमध्ये आपल्या मनातला ठेकेदार बसावा यासाठी अटी शर्ती रचल्या जातात आणि ओपन कॉम्पिटिशन होऊ नये. पुणे शहराच्या करदात्याच्या पैशाची अक्षरशः लूट करते. मराठीत म्हण आहे, आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय, या पद्धतीने चाललंय. त्याचबरोबर आम्ही अनेक वेळेला सांगितलं की पुणे महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. ह्याच्यामध्ये आपले अधिकारी त्याच्यावर प्रमोशनला असतात आणि आपल्या आकृतीबंधामध्ये आणि RR मध्ये रूल्स अँड रेग्युलेशन आपल्या सेवकांमध्ये 3 अतिरिक्त आयुक्तांपैकी 1 अतिरिक्त आयुक्त हा पुणे महानगरपालिकेच्या प्रमोशन मधला झाला पाहिजे. राज्य सरकारच्या पाठीमागे लागून पत्र आणलं आम्ही, त्याला 2 महिने झाले. त्या पत्रावर असं सांगितलं की आयुक्तांनी जे लायबल असेल ते 3 नावं 4 नावं आम्हाला पाठवा. आतापर्यंत आयुक्तांनी ते पाठवले आणि ती जागा म्हणजे दिवटे साहेबांची जागा आहे. तर दिवटे साहेबांच्या जागी तिथं महानगरपालिकेचा अतिरिक्त आयुक्त झाला पाहिजे. आणि आम्ही एक मानसिकता पाहिलेली आहे, बाहेरनं येणारा अधिकारी ह्याला पुणे शहराच्या कोणत्याही गोष्टीची आस्था नसते, ह्यांचं होम टाऊन वेगळं असतं. आणि म्हणून आमचं म्हणणं असतं की प्रत्येकाने जेवढे तुम्ही पाहिलेत आज बहुतांश प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत आणि बहुतांशकडं मुख्य खाते आहेत, मेन खाते सगळे त्यांच्याकडे आहेत. म्हणजे कशासाठी मग राज्य सरकार देते हे? का त्यांच्याकडनं काही हिस्सा आहे असं आम्ही समजावं का? निविदा प्रक्रियेमध्ये तुमचा काय हिस्सा आहे का? प्रत्येक पदाधिकारी हा पार्टनर झालेला आहे ठेकेदाराबरोबर. प्रत्येक पदाधिकाऱ्याचा 1-1, 2-2 पार्टनर्स आहेत आणि एवढे बेकायदेशीर कामं चालू आहेत. आमचं म्हणणं थर्ड पार्टी ऑडिट बाहेरच्या संस्थेने या पुणे महानगरपालिकेचं ऑडिट केलं पाहिजे. या 6 महिन्याचं जरी ऑडिट केलं तर आपल्याला लक्षात येईल. त्याच्या अगोदर जे 4 वर्ष प्रशासन होतं त्या प्रशासन काळात तर एवढ्या अराजकता माजवलेली आहे, त्याचंही ऑडिट झालं पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि काँग्रेस पक्ष ही मागणी लावून धरते. आपल्याला माहीतच असेल 5-2-2 या नियमाखाली घनकचऱ्याच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या भावासाठी आपण निविदा आणली. त्यावेळेला ती कितीची होती? 900ची. आम्ही त्याला विरोध केला. 5-2-2 म्हणजे डायरेक्ट त्याला काम द्यायचं. मग निविदा प्रक्रिया काढली. निविदा प्रक्रियेमध्ये अटी शर्ती अशा टाकल्या की ज्याच्यामध्ये फक्त तोच बसणार आणि तो बसला आणि त्याला सपोर्टिंग म्हणून एक अँथनी आहे. तो अँथनी ज्याने आता मोशीमध्ये ज्याच्या कामामुळे 9 जणांचा जीव प्राण गेला, तोच अँथनी ज्याला तुम्ही काही महिन्यापूर्वी ब्लॅकलिस्ट केला. एवढं नियमांचं तुम्ही एखाद्याला ब्लॅकलिस्ट करत असताना सुद्धा तुम्ही पात्र करता. अशा किती गोष्टी मी सांगितल्या तर मी 1-2 मला दिवस पुरणार नाही. एवढा भ्रष्टाचाराने माखलेलं काम त्या पुणे महानगरपालिकेत चाललंय. आम्ही
कॉम्पिटेटिव्ह अथॉरिटी ऑफ इंडिया दिल्लीला आम्ही तक्रार दाखल केली. आम्ही UD2 म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांना दाखल केली. माधुरीताई मिसाळ जे UDचे राज्यमंत्री आहेत त्यांना तक्रार दाखल केली. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सुद्धा तक्रार दाखल केली. पण कुणाकडनंही नाही. शेवटचा एक पर्याय म्हणून आम्ही संघाला सुद्धा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्यांना सुद्धा पत्र पाठवलं की नैतिकतेच्या आधारावर तुमचा पाठिंबा घेऊन सत्तेत आलेल्या लोकांना निदान प्रश्न विचारा. पुणे शहराची ज्या पद्धतीने आपण लूट करते, पण दुर्भाग्यपूर्ण मला सांगावं लागतंय, मला कुणाकडनंही अजूनपर्यंत एकही उत्तर आलं नाही. मग हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो की आपण जर काही बोलत नसेल तर मग आपली मुखसंमती आहे का, आणि जर आपली मुखसंमती असेल तर मग आपण मुख आणि सायलेंट आणि स्लीपिंग पार्टनर आहात का, हा प्रश्न माझ्यासमोर पडतो.